मित्रांनो, या मच्छीमाराला माशाच्या पोटात एक अनमोल अंगठी सापडते. पण या अंगठीमुळे याचे जीवनच बदलून गेले. कारण राजाने याच्यासोबत असं काही केलं ते बघून या मच्छीमाराचा थरकाप उडाला. दरअसल हा मच्छीमारा जसा मासा कापतो तर त्याच्या पोटातून एक अनमोल अंगठी बाहेर पडते. ही अंगठी पाहून हा मच्छीमारा खूप खुश होतो आणि ती अंगठी विकण्यासाठी सोनाराकडे जातो. हा मच्छीमारा जसा अंगठी सोनाराला देतो, सोनार अंगठी बघताच त्याच्या लक्षात येते ही अंगठी तर राजा दुष्यंतची आहे. मग सोनार मच्छीमाराला विचारतो त्याला ही अंगठी कुठे मिळाली. तेव्हा मच्छीमारा खोटं बोलतो आणि म्हणतो ही अंगठी त्याच्या आजोबांनी दिली आहे. मग सोनार या मच्छीमाराला म्हणतो या अंगठीवर राजा दुष्यंतचे नाव कोरलेले आहे. मग हा मच्छीमारा तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो, पण सोनार त्याला चोर म्हणतो आणि राजा दुष्यंतकडे घेऊन जातो आणि राजाला सांगतो या माणसाने तुमची अंगठी चोरली आहे. मग राजा आपल्या हातातली ती अंगठी पाहताच त्याला त्याच्याकडून खूप मोठी चूक झाल्याचे आठवते. ही अंगठी तर काही दिवसापूर्वीच राजप्रसादाकडे आलेल्या शकुंतलाला दिली होती. राजाचे तिच्यावर मनापासून प्रेम होते, पण राजा दुष्यंतने तिचे प्रेम स्वीकार नाही केले कारण त्याला काहीच आठवत नव्हते. शकुंतलाकडेही ती अंगठी नव्हती जी तिने तलावात स्नान करताना गमावली होती. नंतर हा मच्छीमारा राजाला सर्व सत्य सांगतो. त्याला माशाच्या पोटातून ही अंगठी मिळाली आहे. मग राजाला समजले की शकुंतला बरोबर होती आणि शेवटी राजाला आपण केलेल्या चुकीचा पश्चाताप होतो.